नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीचे जे जोड वर खाली होतात त्यासाठी काय करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे। तर या इथे पहा, हे बाहीचे जे जोड आहेत ते वर खाली होतात, तर त्यासाठी आपण काय काय करायचं, काय काय करू नये हे या इथे पाहायचं आहे। तर या इथे पहा, मी सर्व ब्लाऊज तयार करून घेतलेलं आहे आणि या इथे तुम्ही पाहू शकता आपली पाइपिंग वगैरे एकदम परफेक्ट आलेले आहेत, मुंड्याचे आकार एकदम छान आलेले आहेत। तर आपल्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर अशा पद्धतीने तुमचं परफेक्ट कटोरी ब्लाऊज तयार होणार आहे। तर या इथे पहा, जे साईडचे भाग आहेत तेही आपले कमी झालेले नाहीत किंवा जास्त झालेले नाहीत, एकदम बरोबर आलेले आहेत। तर या इथे पहा, फिटिंग करताना काय करायचं, सर्वात पहिल्यांदा आपल्याला हे जे पार्ट आहेत ते चेक करायचे आहेत, हे दोन्ही पार्ट बरोबर आहेत की नाही। जर यातला एखादा पार्ट कमी अथवा जास्त असेल तर तो काय करायचा, जो एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि हे दोन्ही पार्ट आपल्याला बरोबर करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपल्याला दोन्हीही साईड चेक करून घ्यायचे आहेत। आता या इथे पहा, हा पण पार्ट मी अशा पद्धतीने ठेवला, अगदी पाव इंच आपला या इथे कपडा वर खाली आहे, तर तोही मी कट करून घेणार आहे। दोन्ही पार्ट आपल्याला बरोबर करायचे आहेत, ही पहिल्यांदा काळजी घ्यायची। आता या इथे पहा, दुसऱ्यांदा काय करायचं, जर या इथला पार्ट जर एक्स्ट्रा होत असेल तर ते चेक करून मधोमध असं पट्टी सेंटरला ठेवायची, हुकलूक पट्टीची, आणि जे काही एक्स्ट्रा असेल ते कट करून काढायचं आणि बरोबर करून घ्यायचं। आता आपल्याला बाही चेक करायची आहे। तर आता आपलं ब्लाऊजचं काय काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलं। आता बाही पहा, या इथे बाही जोडायच्या आधी आपल्याला बाही चेक करून घ्यायची, इथले जोड बरोबर आहेत का हे पाहायचं। आता या इथे आपली 1.5 इंच शिलाई असते, तर ही 1.5 इंच शिलाईचं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे मार्जिन जे आहे आपलं ते तिथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ते दोन्ही पार्ट आहेत ते एकसारखे करून घ्यायचे, म्हणजे जेव्हा आपली तिथून फिटिंगची शिलाई येईल तेव्हा ते आपले दोन्ही पार्ट एकमेकावरती येतील आणि ते पार्ट वर खाली होणार नाहीत। तर या इथे पहा, मी कसं केलेलं आहे, एकदम थोडासा जो भाग होता तोही मी कट करून काढला। आता या बाहीला काही खालीवर नाही आहे, हे बरोबर आहे। तर मी या इथे तरीही तुम्हाला दाखवते, या इथे 1.5 इंचावरती मार्किंग करायचं असं, आणि हे इथले जे पार्ट आहेत ते बरोबर करून घ्यायचे, म्हणजे आपली बाही वर खाली होत नाहीत। आता हे जे पुढचे आकार आहेत ते समोरासमोर आले पाहिजेत, जर हे आकार जर समोरासमोर आले नाहीत तर आपली बाही एकाच बाजूची झालेली आहे हे समजायचं। आता या इथे आपल्याला बाहीची उंची चेक करायची आहे। तर या इथे पहा, आपल्या बाहीची उंची 4 इंच आहे, तर मी या इथे 4 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि वरती अर्धा इंच आपलं कमीत कमी राहिलं पाहिजे। तर या इथे मी 4 इंचाला मार्किंग केलं आणि ह्या इथे पहा, अर्धा इंच शिलाईचं मार्जिन घेतलेलं आहे, आपण शोल्डरवरती जोडतो ते। तर या इथे थोडंसं एक्स्ट्रा होत आहे, तर तेही मी कट करून घेणार आहे आणि बरोबर आकार करून घेणार आहे। कारण जर जोडताना आपलं हे पॉईंट आपण वर खाली जरा केले तर तिथे शिलाई जर आपली कमी जास्त झाली तर स्लीव्ज आपली कमी जास्त होऊ शकते, म्हणून आधीच आपण हे करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली बाहीची उंची ही कमी जास्त होणार नाही आणि बाहीचे जोड ही आपले वर खाली होणार नाहीत। तर अशा पद्धतीने मी दोन्हीही बाही तयार करून घेतल्या। तर आता या इथे पहा, काय करायचं आहे, आपल्याला सर्वात पहिल्यांदा हे एक म्हणजे आपण हे इथे हे चेक केलं कमी जास्त आहे का, दुसरं म्हणजे आपण बाही चेक केली, इथले जे 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे तिथले पॉईंट बरोबर करायचे, आणि तिसरं म्हणजे आपल्याला या इथे बाही जोडायची आहे। आता या इथे हा मुंडा आहे, तर आपल्याला बाही चेक करून घ्यायची आहे, कमी जास्त आहे का, म्हणजे त्याचा जो राऊंड आहे तो मोजून घ्यायचा। तर या इथे पहा, या इथे मी फुली मारलेली आहे, हा पुढचा भाग आहे, तर तो पुढच्या भागावरती ठेवायचा आणि चेकिंग करायचं। आता या इथे पहा, मी अशा पद्धतीने बाही लावून मोजून घेते, आपली बाही बरोबर आहे का। तर या इथे परफेक्ट बाही आपली आलेली आहे। तर तुम्ही आपली बाही कटिंगचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्ही या इथे बाही आपली परफेक्ट येणार आहे।
आणि जर पाहिले नसेल तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता आपण बाही कटिंग कसं केलेलं आहे. एकदम परफेक्ट बाही कटिंग आहे आपलं. तर या इथे पहा, दोन्ही बाजूला आपण काय करायचं आहे, बाही जोडताना बरोबर मार्जिन घ्यायचं आहे. कमी अथवा जास्त मार्जिन घ्यायचं नाही. एका साईडला जास्त मार्जिन, एका साईडला कमी मार्जिन असं अजिबात करायचं नाही. तर या पद्धतीने दुसरी ही बाही मोजून घ्यायची आणि जॉईंट करायची. तर आता आपण ही बाही जोडून घेऊया. तर या इथे पहा, आपण बाही जोडायला सुरुवात करत आहोत. तर या इथे पहा, मी आता बाही अजिबात ओढणार नाही. तर मी अगदी सहज हलक्या हाताने बाही ठेवत मी शिलाई देऊन घेत आहे. तुम्ही या इथे पाहू शकता. आणि जे आपण 4 इंचाचं मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून शिलाई घ्यायची, म्हणजे आपली बाहीची उंची बरोबर येते. आता या इथे शोल्डर जवळ आलं की जी आपलं शोल्डरची जे मार्जिन आहे आतमधलं, ते पाठीमागल्या साईडला घालवायचं आहे, दोन्ही साईडचं. म्हणजे ब्लाऊज फिनिशिंगला एकदम परफेक्ट आणि छान दिसतो. तर या इथे मी तुम्हाला दाखवत आहे, अगदी हळूहळू मी बाही लावून घेत आहे. तर आपली अशा प्रकारे बाही लावून झालेली आहे. तर एकदम परफेक्ट अशी मी बाही जोडलेली आहे आणि आपली बाही कमी अथवा जास्त झालेली नाही. आता यावरती आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती ब्लाऊजच्या स्टिचिंगचे व्हिडिओ, कटिंगचे व्हिडिओ पाहू शकता. अगदी मी परफेक्ट तुम्हाला ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग सांगितलेलं आहे. आणि बाही कटिंगचेही व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि बाहीला अस्तर कसं जोडायचं, क्रॉसपट्टीला अस्तर कसं जोडायचं, हे सर्व मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर या इथे पहा, प्रत्येक ठिकाणी आपल्याला आणि लॉक करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली शिलाई निघणार नाही. तर अशा पद्धतीने आपली बाही एकदम रेडी झालेली आहे. तर अशा पद्धतीने मी दुसरी पण बाही लावून तुम्हाला दाखवणार आहे. तर या इथे पहा, शोल्डरपासून बाही मोजायची. आपली बाही 4 इंच परफेक्ट आलेली आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही बाही जोडलीत तर बाहीची उंची कमी अथवा जास्त होणार नाही. आता या बाजूची आपण बाही जोडून घेऊया. तर अशा प्रकारे मी दोन्हीही बाही लावून घेतलेल्या आहेत. आता आपण फिटिंग करायचं आहे. तर या इथे पहा, मी असं आधी आपण पाट जोडलेले मोजून घेतलेले असतात, त्यामुळे या इथे कमी अथवा जास्त होत नाही. तर या इथे पाहू शकता तुम्ही, जोडवरती जोड आलेले आहेत आपले. तर या इथे खालीवर होणार नाही. तर या इथे आपण आता सरळ शिलाई देऊन घेऊया. आधी आपल्याला सरळ भागावरती शिलाई द्यायची असते, नंतर आपल्याला ब्लाऊज उलटा करून मग शिलाई द्यायची. याने ब्लाऊजला फिनिशिंग छान येतं आणि छान दिसतो. तर या इथे मी सरळ शिलाई घेत आहे. तुम्हीही अशा प्रकारे कटिंग करा, स्टिचिंग करा. मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सारख्या सांगत असते, त्या तुम्ही फॉलो करू शकता. तर या इथे जे काही एक्स्ट्रा आहे ते मी या इथे अशा पद्धतीने कट करून काढणार आहे. तर या इथे तुम्ही पाहू शकता, या इथे सरळ आपली शिलाई आलेली आहे. तर आता दुसऱ्या साईडलाही मी त्याच पद्धतीने शिलाई देऊन घेते. आता हे पार्ट आपण आधी चेक करायचे खालीवर आहेत का. तर या इथे पाहू शकता तुम्ही, जोडवरती जोड आपली आलेली आहे एकदम परफेक्ट अशी, आणि बाही पण बरोबर आहे.
तर अशा पद्धतीने मी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग करा आणि परफेक्ट ब्लाऊज स्टिच करायला शिका. मी तुम्हाला या इथे अगदी सावकाश असं सर्वांना समजेल असं सांगितलेलं आहे. तर आता या इथे पण आपण जे काही एक्स्ट्रा असेल ते कट करून काढूया. या इथे थोडासा कोपरा निघत आहे, तो आपण कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला ब्लाऊज उलटा करायचा आहे. तर इथे जोड आपले बरोबर आलेले आहेत. आता इथे एक आपल्याला शिलाई देऊन घ्यायची असते, तर ती आपण देऊन घेऊया. या इथे 1/2 इंचावरती एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आता दुसरी बाजू ही आपण त्याच पद्धतीने करणार आहोत. तर या इथे तुम्ही छोटी स्लीव्ज आहे हे तुम्ही पाहू शकता. छोट्या स्लीव्जचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. एकदम बारीक सारी गोष्टी तुम्ही जर लक्षात घेतल्यात तर तुमचं ब्लाऊज चुकणार नाही. ब्लाऊज कटिंग जसं महत्त्वाचं असतं तसं स्टिचिंग ही येणं खूप महत्त्वाचं असतं. परफेक्ट कटिंग आलं की स्टिच करताना ही आपल्याला बारीक सारी गोष्टी लक्षात ठेवून ब्लाऊज स्टिच केला तर एकदम परफेक्ट येतो. आता या इथे आपण फिटिंग करणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा बाहीचं मार्किंग करून घेऊया. 6.25 इंच दंड घेर आहे. तर या इथे पहा मी 6.25 इंचावरती टेप ठेवलेला आहे आणि या इथे मार्किंग करून घेतलं. आता दुसऱ्या बाजूलाही 6.25 इंचावरती मार्किंग करून घेऊया. आता असा ब्लाऊज सरळ करायचा आणि ब्लाऊजची चेस्ट मोजताना एकदम थोडासा खेचला तरी चालेल, पण जास्त ब्लाऊज खेचायचा नाही. अशा पद्धतीने थोडाच खेचायचा, जास्त नाही. दुसऱ्या बाजूला लूपपट्टी आहे ती सोडून आपण या इथे मार्किंग करायचं आहे. एका साईडला हुकपट्टी असते तर हुकपट्टी आपल्याला पकडून चेस्टचं मार्किंग करायचं आहे आणि लूपपट्टी सोडून आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे. तर या इथे मी 9 इंचावरती मार्किंग केलं. आता आपण कंबर आहे ती पूर्ण गोल राऊंड अशी मोजून घेणार आहे. मी मध्य करून कधीच कंबरेचं मार्किंग करत नाही. मी अशा पद्धतीने पूर्ण गोल अशी कंबर मोजून घेते आणि मगच मी मार्किंग करत असते. आता 34.5 या इथे भरलेलं आहे. तर 31.5 आपली कंबर आहे. तर 3 इंच आपलं मार्जिन राहिलेलं आहे. तर दोन्ही साईडला आपण पाऊण इंच असं अंतर टाकून घेणार आहे. तर मी परत एकदा चेक करत आहे. पहा 6.25 इंच या इथे आलेलं आहे. तर 1/2 इंच या साईडला आणि 1/2 इंच त्या साईडला असं घ्यायचं, म्हणजे 1.5 इंच दोन्ही साईडला आपलं मार्जिन जाणार आहे. तर आता ही सरळ लाईन अशा पद्धतीने जोडायची. तर ही सरळ लाईन आपली आलेली आहे. तर आता आपण दुसरंही मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते. तर या इथे असं बरोबर ठेवायचं आणि सरळ लाईन आखून घ्यायची आहे.
तर आपलं फिटिंग सरळ आलं की ब्लाऊजही परफेक्ट बसतो. तर या इथे मी तुम्हाला फिटिंग करून दाखवते. आणि कमरेच्या तिथे आणि बाहीच्या तिथे आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. आता या इथे अजून एक शिलाई देऊन घेऊया. राहिलेले शिलाई जी आहेत ते मी नंतर देऊन घेणार आहे आणि मी तुम्हाला दुसऱ्या साईडचंही फिटिंग दाखवते. या इथे 3 ते 4 शिलाई तुम्ही देऊ शकता. तर अशा पद्धतीने आपलं फिटिंग झालेलं आहे आणि परफेक्ट असं ब्लाऊजचं स्टिचिंग केलेलं आहे. फिटिंग हे आपलं परफेक्ट आलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपलं पूर्ण ब्लाऊज कंप्लीट झालेलं आहे. बाहीचे जोड हे तुम्ही या इथे पाहू शकता बरोबर आलेले आहेत. पायपिंग एकदम छान आलेली आहे. कटोरीचा आकार, पाठीमागचा आकार हे एकदम छान आलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. धन्यवाद.